नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। एक महत्त्वाच्या बातमीने बातमीपत्राची सुरुवात करूया। भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना बीडमधूनच आव्हान मिळतंय का असा प्रश्न उपस्थित होतोय, कारण शरद पवार गटाकडून बजरंग सोनावणे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली। बजरंग सोनावणे लवकरच शरद पवारांना भेटण्याची शक्यता आहे। बजरंग सोनावणे सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत, तर बजरंग सोनावणे 2019 मध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार होते। सोनावणेंना 5,09,807 मतं मिळाली होती, त्यावेळी प्रीतम मुंडेंना 6,78,175 मतं मिळाली होती। शरद पवार यांची ही मोठी खेळी ते खेळणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। महेंद्र बुधोळकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत सध्या फोनलाईनवरून जोडले। महेंद्र, शरद पवार ही आपली मोठी खेळी खेळणार का याकडे लक्ष लागले, काय सविस्तर माहिती? शरद पवार हे एक दांडगी खेळी करताना आपल्याला पाहायला मिळते, कारण गेल्या वेळेस जर शरद पवार हे राष्ट्रवादीमध्ये होते आणि त्यावेळेस जर पाहिलं गेलं तर बजरंग सोनावणे आणि प्रीतम मुंडे यांच्यामध्ये मोठी लढत होती। मात्र वंचित बहुजन आघाडीचा जो उमेदवार होता आणि त्या उमेदवारामुळे काही मतं जे आहेत त्या वंचितला मिळाले आणि त्याच्यामुळे बजरंग सोनावणे यांचा पराभव झालेला होता। निवड काही फरकाने असा हा पराभव झाला होता। मात्र आता सध्याची सूत्रांची माहिती आहे की बजरंग सोनावणे जे आहेत ते सध्या शरद पवार यांच्या सोबत ते मिळालेले आहेत आणि सूत्रांची मोठी माहिती ही आहे। आणि बजरंग सोनावणे जर उभे राहिले तर पंकजा मुंडे यांना कडवं जे आव्हान आहे ते सध्या आपल्याला या बीडमधून पाहायला मिळते, कारण अधिकृत आणखीन माहिती नाहीये। मात्र पंकजा मुंडे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदाच आता सूत्रांच्या माहितीनुसार बजरंग सोनावणे हे शरद पवार सूत्रांच्या माहितीनुसार ही माहिती समोर आलेली आहे। धन्यवाद महेंद्र, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।